रोहितजी भोयर यांच्या माध्यमातून पाहू शकतात की रोहित भोयर यांच्यासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज ते देखील इथे वितरित केलं जाईल. ते आपल्याला बघायला मिळतंय. जबरदस्त खेळ आजच्या दिवसामध्ये राहिला आणि त्याचमुळे मॅन ऑफ द मॅचचं किताब देखील वितरित केलं जाते. जाऊयात मॅचच्या दिशेनं. सूरज गवली याच्या प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक जोडलं अर्थातच भाऊजी ढोल यांच्या माध्यमातून. आणि इथे पहिलाच बॉल विकेट आली आहे. सूरज बॅक टू दी द आउट. जगदंब सासने यांच्या माध्यमातून प्रति षटकारा 100 रुपयाचे कॅश प्राइज जोडले गेले. जय हनुमान सासने संघासाठी जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल आणि त्याच्यावरती विकेटचं पतन झालंय. बॅटरला माघारी परतावं लागलंय. इथे देखील समोर क्विक फेकी झाली आहे परंतु कलेक्ट करणं थोडंसं मुश्किल होतं आणि त्यानंतर बॉल स्किड झाला हातातून आणि एक सिंगल धाव फलकावरती वेगाने कंप्लीट झाली आणि एका सिंगल धावेच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती वाढत असताना पाहायला मिळत आहेत 1 या अंकावरती. सध्या जर पाहिलं तर या मॅचमध्ये सिंगल डबल या गोष्टींकडे बॅटर महत्त्व देत आहेत आणि डावाला पुढे घेऊन जाणं मुख्य भूमिका असते. त्यानंतर आतिषबाजी देखील करावी लागते आणि सध्या जर आउटसाइड दी लेग स्टंप होता. अंपायर सिग्नल. डावी एसटी मिस करणारा बॉल होता आणि त्याचमुळे पंचाच्या माध्यमातून दंडित केलं. इट्स अ वाईट आणि व्हाईट बॉलच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती 2 या अंकावरती. प्रत्येक बॉलवरती सिंगल डबल या गोष्टींकडे महत्त्व देत असताना धावसंख्या फलकावरती पुढे नेण्याचं काम सध्या बॅटरच्या माध्यमातून केलं जाईल डेफिनेटली. परंतु गोलंदाजी देखील तितक्याच धारदार पद्धतीची आहे. पुढे ठेवला आणि त्याच्यानंतर मिडॉनच्या खेळाडूकडे बॉल निघून चालला होता. एक सिंगल आणि त्यानंतर धावसंख्या वाढत असताना पाहिलं मी ते 2 या अंकावरती 3 या अंकावरती. पहिलाच बॉल त्याच्यावरती या मॅचची गोल्डन विकेट म्हणावे लागेल. सूरज हा खेळाडू जबरदस्त कामगिरी सातत्याने करतोय आणि त्याला तंबूच्या आश्रयाला पाठवलंय आणि तिथनं मॅचचा आनंद आता घेत आहेत ते. इथेच लॉक करायचा होता. सरळ यष्टांवरती बॉल आदळला आहे. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. सोर पुढच्या दारामध्ये उभा होता आणि त्याला मागच्या दारातून पकडलंय. विकेट. बॅटर आउट. मध्ये सूरज आणि आशिष दाखल झाले होते परंतु आशिष सध्या स्थिर आहेत आणि उल्हास त्यांची साथ देत आहेत जे स्ट्रायकिंग एंडकडे असणार आहेत आणि उल्हासच्या माध्यमातून धावा देखील बनवल्या जातील. बॉल तयार. इथे ओव्हर द विकेट बॉल टाकलाय. सरळ जडमध्ये होता आणि सरळ खोलात बॉल असलाय तरी हरकत नाहीये. खोदून काढलाय आणि एक सिंगल त्यावरती अर्जित करत असताना बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सिंगल धाब्याच्या मदतीने धावसंख्या फलकावरती बघू शकतात 4 आकड्यावरती. सध्या बॅटिंगच्या माध्यमातून 4 धावा जोडल्यात. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय या मॅचमध्ये. इथे देखील सरळ बॉल टर्न करत असताना निघून गेलाय. एका टप्पा खात सरळ विकेट किपरच्या हातामध्ये वेगानं डॉट बॉलची सांगता कंप्लीट होतीये आणि अंपायरच्या माध्यमातून पहिली षटक कंप्लीट झालंय. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. 4 रन लॉस ऑफ 2 विकेट ऑन बोर्ड.
तर प्रत्येक गोलंदाजीच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी केली जाते आहे. व इथे आपटून टाकलाय, बॅटच्या वरच्या एंडकडे चेंडू लागला आणि त्याच्यानंतर सरळ बिहाइंड विकेट जात असताना लॉंग स्टॉप रिझनकडे जात असताना बॉलला स्टॉप केलाय आणि त्यानंतर एक सिंगल धाव. डावाची सुरुवात तुमच्या संघाकडे गोलंदाजी अटॅक जर भरपूर चांगला असेल ना, तर तुम्ही चांगल्या पद्धतीची कामगिरी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती करू शकतात. आणि सध्या जर पाहिलं ना तर या मॅचमध्ये गोलंदाजी अटॅक खूप भरपूर चांगला आहे. हो इथे देखील फक्त दिशा द्यायचा प्रयत्न होता आणि त्यानंतर बॅटची वरची काढा घेत असताना बॉल एका धावेसाठी निघून जातोय आणि गोलंदाज देखील सांगतात की एका धावेने फरक पडणार नाहीये. आणि सध्या जर पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न सध्या या मॅचमध्ये आपण बघू शकतात. स्कोरबोर्डला 7 धावा जोडल्या, 2 विकेट लॉस झालेत. पुन्हा बॉल तयार. हो इथे देखील फटका ऑन साईडला वळवायचा होता परंतु मारायचा होता वाशीला आणि गेलाय काशीला असंच म्हणावं लागेल. एक सिंगल आणि सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती स्कोरबोर्डला 8. मांगरपाडा संघाने ऑर्गनाइज टीमशी संपर्क करायचा विनंती असेल. ओ इथे जडमध्ये होता, समोर ठेवला होता आणि त्याच्यानंतर बचावात्मक पवित्रा सध्या बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सरळ देह अष्टीवरती बॉल आदळलाय आणि त्यानंतर पंचाचा सिग्नल आलाय की षटक देखील कंप्लीट झाले. दुसरा आणि 2 षटकांच्या आखरी धावसंख्या 8 या अंकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 8 वरती 2. कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर आहे आणि इकडे 2 धावा फलकावरती जॉईन करत असताना बॅटर बघू शकतात. 2 धाब्याच्या मदतीने डबल डिजिटमध्ये धावसंख्या जात असताना आपल्याला बघायला मिळते आहे 10 या अंकांवरती. देवेश बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालेत. 6 चेंडूंची जिम्मेदारी आहे त्याच्यावरती. ओव्हर द विकेट कॉम्बॉक्स एंडकडे गोलंदाजी करतायत आमच्या अतिथी कक्षाकडनं. फटका चांगला आहे परंतु आउटफील्डमध्ये वेगाने चाललाय. वाडिश लॉंग ऑफचे काढू पुढे आलेत आणि त्यानंतर बॉलला फील्ड करत असताना रिटर्न पाठवत आहेत आणि 1 शॉट सिग्नल अंपायर्स आणि त्यानंतर धावसंख्या देखील आता एक मायनस केली जाईल. 2 धावा जरूर फलकावरती तुम्ही पलून पूर्ण केला परंतु काही चुका झाल्यात आणि त्या चुकांमुळे आता एक सिंगल धाव इथे मायनस केली जाईल. क्रिकेटमध्ये काही नियम आहेत आणि त्याचं पालन तुम्हाला करावंच लागतं. रेषा आखली जाते आणि त्या रेषेच्या अगदी बाहेर बॅट ठेवले आणि त्याचमुळे अंपायरच्या माध्यमातून दंडित केलं. इथे भन्नाट वेगाचा बॉल आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. डॉट बॉलचा वापर सध्या गोलंदाज देवेश करतोय आणि ज्याच्या माध्यमातून 3 चेंडू टाकून झालेत आणि त्या 3 चेंडूवरती त्याने 3 धावा खर्च केला. पहिलाच बॉल 2 देन 1-1 आणि त्याच्यानंतर डॉट आलाय. बॅटिंग चांगली करावी लागेल. वापटून टाकलाय. गतीमध्ये परिवर्तन पहा. तुमच्याकडे गती आहे परंतु यावेळेस स्लोवर गती, स्लोवर बाउन्सर जो चेंडू आपल्याला बघायला मिळतोय बाईटच्या स्वरूपाने एक सिंगल धाव फलकावरती जरूर कंप्लीट झाली आहे परंतु गोलंदाजाची चाणाक्ष बुद्धी लाजबाब. बॉल पहा तिथे आपटला आणि त्याच्यानंतर बॅटरने एक्सपेक्ट केलं होतं की चेंडू प्रचंड वेगाने येईल परंतु चेंडू कुठेतरी थांबत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. डॉट बॉल. हो इथे बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन घडले परंतु तेवढंसं प्रॉपर नाही परंतु धाबा मिळणार या गोष्टीमध्ये देखील शंका नाही. निघून गेलाय. वनबावसोबत युरोपचा चौकार 4. बॅटिंग करावे लागेल. आता दुसरा गेअर टाकलाय. 5व्या गेअर नंतर पाहू शकतात की धाबा बनतील आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील या मॅचमध्ये. देवेशवरती आक्रमण केलंय. ओ इथे देखील त्याने लेन थोडी बाहेर ठेवली. आता पंचाकडे दाद मागली जाते परंतु पंच त्या दाद स्वीकारत नाही. अंपायर सिग्नल. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालंय. 3 षटकांचा खेळ अद्यावत होत असताना फलकावरती धावा जोडल्यात. अर्थातच 16 आकड्यावरती 16 वरती 2 धक्के. आता इकडे 12 चेंडूचा खेळ पूर्वार्धात शिल्लक आहे आणि धावसंख्या फलकावरती थोडीशी कमी लागली आहे. तिला वाढवण्याचा प्रयत्न करावा लागेल या मॅचमध्ये. किंवा एक छोटासा ब्रेक. पुढे जाऊ नका. एकत्र पाहत राहा मैत्री चषक 2026.
दोन्ही संघाचे कॅप्टन इथे उपस्थित राहायचं. आपण आपल्या एका षटकानंतर ती अनाउन्समेंट करणार आहोत. फटका फसलाय, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये निघून चाललाय, परंतु वाकई निरामध्ये चेंडू पडलाय निर्जल स्थळी आणि त्यानंतर कॉलिंग झाली आहे. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि याच 2 धाब्याच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती जरूर वाढणार 18 आकडावरती. सिंगल डबल या धावा जरूर जोडले जात आहेत. गेटाचे वाडी संघाचे कॅप्टन आणि त्याच्या अगेन्स्ट माही 11 आंबेले संघाचे कॅप्टन विनंती असेल दोन्ही संघाच्या कॅप्टनला आपण टॉस बॉक्समध्ये जॉईंट व्हायचंय. नेक्स्ट मॅच नाणेफेकीचं कौल इथे केलं जाईल. पुढील मॅचचा कौल करतोय. फटका चांगला आहे, थ्रू दी कव्हर बॉल चाललाय, एक्स्ट्रा कव्हर बॉडीलाईनच्या पलीकडे, परंतु स्टॉप केलंय. जबरदस्त एंड मुवमेंटला बॅकअप चांगल्या पद्धतीचं होतं आणि त्याचमुळे बॉल रिटर्न. 2 तर कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धावेची कॉलिंग होती, आखोमे इशारा आणि त्यानंतर 3 धावा कंप्लीट. तुमच्याकडे चपलाई देखील खूप महत्त्वाची असते आणि सध्या जर पाहिलं तर फील्डच्या माध्यमातून जरूर चांगल्या पद्धतीची कामगिरी झाली तिकडे आणि त्याच्यानंतर क्विक धावा स्टॉप केल्या आणि त्यानंतर 3 धावा फलकावरती एक्झिक्यूट करत असताना स्कोरबोर्डला आता 21 धावा जोडल्यात. या मॅचमध्ये सिंगल डबल या गोष्टींकडे सध्या महत्त्व. हाता फटका चांगला आहे, बॉल चाललाय बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. चूक झाली आहे आणि घ्या चुकीचं भुगतान करावं लागेल. मौका दिया और मौके के साथ बेहतरीन चौका दिया. 4 फील्डच्या माध्यमातून कॅच कंप्लीट केला असता तर 4 धावा स्टॉप झाल्या असत्या. आता या मॅचमध्ये धाबा बनायला सुरुवात झाली आहे. या षटकामध्ये भरपूर चांगल्या पद्धतीच्या धाबा बनल्यात. 3 चेंडूचा खेळ अद्यावत करत असताना तिथे चांगल्या पद्धतीची बॅटिंग होतीये. इकडे देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड पॉईंटच्या रिझनमध्ये पुढे सरसावतात, बॉल स्टॉप करतात आणि त्याच्यानंतर बॉलची फेकी अचूकतेने ॲक्युरेसी खूप चांगल्या पद्धतीची होती आणि त्याचमुळे 2 धावा जरूर कंप्लीट आणि 2 धाब्याच्या मदतीने आता धावसंख्या 27 आकड्यावरती. सुपर पद्धतीची मॅच बघू शकता. 27 धावा जोडल्यात. मागील 3 षटकांचा विचार करायचा गेला तर तिकडे फक्त 16 धावा होत्या आणि या मॅचमध्ये आणि ओव्हरमध्ये धावा भरपूर चांगल्या बनल्यात. 11 धावा 4 चेंडूंमध्ये आल्यात. अजूनही 2 चेंडू आहेत आणि या 2 चेंडूवरती चांगल्या धावा घ्यावाच लागतील, बनवाव्या लागतील. वापरून टाकलाय, कमी गतीचा बॉल, कमी गतीचा बाउन्सर पाहायला मिळतोय, परंतु अंपायरच्या माध्यमातून सिग्नल दिलेत की अतिरिक्त उसली होती या बॉलवरती आणि जास्त उसल्या असल्या कारणाने इथे दंडित केलं. 1 फॉर दी ओव्हर आणि त्यानंतर व्हाईटचा सिग्नल. एक एक्स्ट्रा धाव फलकावरती जॉईन होत असताना बघू शकतात. स्कोरबोर्डला आता 28. बॉल तयार. पुन्हा एकदा कनेक्शन बिघडलंय. मिड विकेटचे खेळाडू पुढे जातात स्क्वेअर लेग मध्ये आणि बॉल कंप्लीट कलेक्ट करण्याचा प्रयत्न फसला आणि निघून गेला सरळ. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. त्या खेळाडूच्या आवाक्याच्या बाहेर राहिला आणि त्याचमुळे येतोय चौकार. 4 जी व्यापारी साहेब इथे उपस्थित आहेत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. सतीशजी व्यापारी साहेब देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर सन्माननीय आदरणीय भरतजी व्यापारी साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील या मैत्री चषक 2026 मध्ये मनपूर्वक स्वागत. आणि सन्माननीय आदरणीय सोमनाथजी उमवले साहेब देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. या मैत्री चषक 2026 मध्ये मैत्रीत्वाचं नातं घेऊन आपण उपस्थित राहिला त्याबद्दल ऑर्गनाइज टीमच्या वतीनं आणि ओमसाई ठुणे व विघ्नार्थ स्पोर्ट्स मानवलीच्या वतीनं आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम. इकडे गडी बाद होतोय. रॉकेट थ्रो केली होती आणि सरळ यष्टांचा वेध घेत असताना बॅटरला आउट केलंय. सर्व काही राग त्या यष्टीवरती काढला असंच काहीतरी दृश्य आपण बघू शकतात. पहा ॲक्युरेसी जबरदस्त होती आणि भन्नाट वेगानं बॉल यष्टीवरती आदलत असताना विकेट. आदर्श हा नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला आणि दुसऱ्या बाजूने बॅटिंग ट्रॅकवरती नवीन बॅटर देखील इंटर होत असताना बघू शकता. षटक क्रमांक 5 चालू आहे आणि त्यामधील 6 चेंडू राहिलेत. 32 धावा स्कोरबोर्डला जोडल्यात. सध्या या मॅचमध्ये जर पाहिलं तर धावा कुठेतरी कमी आहेत. मागील मॅच लो स्कोरिंग राहिली होती आणि एकंदरीत जर पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये मॅच फिनिश केली होती. या मॅचमध्ये देखील तसंच दृश्य दिसतं, परंतु धावा होऊ शकतात, बनू शकतात, प्रयत्न करावे लागतील. फटका चांगला आहे. बॉल चालाय सरळ वाईडिश लॉंग ऑन मध्ये. खेळाडू तैनात आहेत, बॉल फील्ड करतात आणि त्यानंतर बॉलची क्विक फेकी केली आहे.
परंतु फेकी थोडीशी वाईडिश राहिली आणि त्याचं भुगतान करावं लागेल. 2 तर कंप्लीट झालात आणि तिसऱ्या धावेसाठी वळाले होते आणि 3 धावेच्या मदतीने आता धावसंख्येत वाढ होतीये. संघाची टोटल आता 35 आकड्यावरती. पुन्हा धावा ऍड होणार. जणू काही लहानपणीच खेळ आबाधुबी याचं काही एक दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. बॉल इकडून जातोय तिकडून जातोय, यष्टांवरती काही लागत नाहीये आणि त्याच्यानंतर धाबा देखील फलकावरती एक्स्ट्रा ऍड होत आहेत 4 आणि 4 धाब्याच्या मदतीने आता फलकावरती 36 आकड्यावरती धावसंख्या पोहोचली आहे. एक्स्ट्रा जिथे एक सिंगल धाव होती तिथे एक्स्ट्रा धाबा खर्च केला आणि त्याचमुळे 36. हो फटका चांगला आहे. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आला भीतोय. कॅच कंप्लीट. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये फलंदाज असलाय आणि त्याचमुळे बॅटर तंबूच्या आश्रयाला जाऊन उल्हास बसलाय. विकेट. चांगल्या पद्धतीची मॅच पाहिलं मी त्याने डीजे माणसा माध्यमातून देखील चांगलं गीत इथे पेशकश केलं. साऊथ यांना घरी आता वाजले की 12. आता कुठला संघ घरी जाईल या मॅचमध्ये देखील आपल्याला बघायचं आहे. सध्या जर पाहिलं तर 36 धावा स्कोरबोर्डला जोडल्यात आणि 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजी मागवरनं गोलंदाज आदर्श चांगल्या पद्धतीची आदर्शमय गोलंदाजी करतोय. इथे जडमध्ये होता. आउटसाईड ऑफस्टिक टाकला होता आणि बॅटच्या एंडिंग फ्लोकडे कनेक्शन करत असताना एक सिंगल आणि त्यानंतर वेगाने रॉकेट थ्रो आली आहे. एक सिंगल धाबेच्या मदतीने आता धावसंख्या 37 37 आकड्यावरती आपण बघू शकतात. धाबा बनल्यात 2 षटकांमध्ये धाबा बनल्यात. मागील षटक थोडंसं कर्षिक राहिलं. त्या षटकामध्ये 15 धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये 4, तिसऱ्या षटकामध्ये 8 आणि नंबर 4च्या षटकामध्ये थोड्याशा धावा जास्त बनल्या आणि त्याचमुळे फलकावरती धावा देखील बघू शकतात भरपूर चांगल्या पद्धतीच्या बनल्यात. फायटिंग टोटल आता फलकावरती. हो इथे देखील फ्लाय स्लिपमधून बॉल फील्ड केला आणि त्याच्यानंतर बॉल रिटर्न करत असताना बॅटर बघू शकतात. एक सिंगल आणि सिंगल धाब्याच्या मदतीने सिंगल डबल सध्या या मासमध्ये खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. बॉडीचा विचार करायचा केला तर इकडे या मासमध्ये फक्त 2 चौकार 4 धाबा पलून देखील पूर्ण केल्यात आणि त्याचमुळे कुठेतरी कमी धाबा वाटतात. परंतु फायटिंग टोटल आणि एक सन्मानजनक स्कोर जरूर फलकावरती उभा राहिला आहे. दिशा देण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलमध्ये करेक्शन तेवढंच प्रॉपरली नव्हतं. बारची वरची कडा आणि त्याच्यानंतर इकडे विकेट्स आणखी येणार. बॅटरला माघारी परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. बॅटर आउट. एक्स्ट्रा धाव घेण्याचा मानस आणि त्यानंतर विकेट्स चांगला खेळ दाखवला गेला आणि आपल्या खेळाच्या जोरावरती 2 धाबा बनवल्या गेल्या. अनुभवाचा साठा आणि जबरदस्त खेळ. एक सिंगल चेंडू असेल. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. अंतिम चेंडूवरती का रन येत असेल. एखादा बिग स्ट्रोक आला तर मॅचमध्ये चांगल्या पद्धतीची धावसंख्या फलकावरती उभी राहू शकते आणि त्यासाठी प्रयत्न इथे या मॅचमध्ये केले जातील. सध्या बघू शकतात की भरपूर चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती असेल आपण येऊन राहायचंय. डासिक डाऊन ट्रॅक फटका चांगला आहे. थ्रू दी कव्हर. बॉल एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेने जात असताना स्टॉप बॉल रिटर्न. 2 धाबा कंप्लीट करण्याचा प्रयत्न जरूर आहे आणि 2 धाबा कंप्लीट आणि 2 धाबाच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती स्कोरबोर्डला जोडल्यात. अर्थातच 41 आकड्यावरती आणि 42 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. टार्गेट 42 आहे. पहिल्या सत्रामध्ये जबरदस्त बॅटिंग केली आहे. डावाला जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने बॅटरने सावरलं मिडल ऑर्डरच्या बॅटरने आणि त्यानंतर एक चांगली टोटल फलकावरती उभी केली. त्यामध्ये उल्हासची बॅटिंग त्याच्यानंतर आशिष या खेळाडूची बॅटिंग देखील भरपूर चांगल्या पद्धतीची राहिली आणि त्याच कारणामुळे 41-42 धावेचं टार्गेट सेट केलंय आणि टार्गेट कशा पद्धतीने पूर्ण केले जाईल. दरम्यान जाऊयात टॉस का बॉसकडे. तर तिथे टॉस केला जाईल. एका बाजूने माही 11 आंबेले संघ आणि त्याच्या अगेन्स्ट श्री गणेश गेटाचीवाडी संघाचे कॅप्टन आपण यायचे आपण करतोय पुढील मॅचचा टॉस. श्री गणेश 24
कॅप्टन आपण लगेच जायचंय, आपण करतोय पुढील मॅचचा टॉस. आंबेले संघाचे कॅप्टन आपण यायचं विनंती असेल. चेंडू देखील पाठवायचं मैदानाच्या आतमध्ये. टार्गेट 42 आहे, 5 विकेट लॉस झालेत आणि ते टार्गेट चेस करण्यासाठी ओपनिंग पेअरमध्ये आघाडीचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात, ज्यांच्या माध्यमातून या धावा चेस केल्या जातील की गोलंदाजीचं वर्चस्व बोलबाला या मॅचमध्ये राहील. सर्व काही ऐकूयात या दुसऱ्या सत्रामध्ये. सन्माननीय आदरणीय जगदंबजी सासने यांच्या माध्यमातून प्रति विकेटसाठी 100 रुपयाचे कॅश प्राईज जोडले गेले. पाठिंबा दिला जातो. आर्थिक मॅचचा टॉस देखील आपण पाहू शकता तिकडे कंप्लीट केला जातोय. आंबेली संघ आणि त्याच्या अगेन्स्ट श्री गणेश गेटाचीवाडी संघाच्या दरम्यान पुढील मॅच रंगणार आहे. त्यानंतरची मॅच ती आपण जाहीर करू. भरपूर चांगलं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये प्रत्येकी संघाने दाखवलं आहे आणि त्याचमुळे या मॅचमध्ये मज्जा देखील आली. मैदानाच्या सभोवताली पाहू शकतात की प्रेक्षक राजावर्ग प्रेक्षक मायबाप वर्ग तुडुंब गर्दी करतायत आणि या मॅचचा आस्वाद घेत आहेत. प्रकाश झोतातील स्पर्धा, रात्रकालीन क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि सध्या प्रत्येक मॅचमध्ये चुरस रंगत ट्विस्ट सर्व काही गोष्टी. चला, आंबेली संघाचे कॅप्टन कॉल जिंकलेत आणि त्यांच्या माध्यमातून निर्णय पेंडिंग आहे, तो आपल्याला कळवला जाईल. थोड्याच वेळामध्ये आपण डिक्लेअर करूयात. जाऊयात दरम्यान मॅचच्या दिशेनं. स्पीडअप करायचा विनंती असेल प्रत्येक टीम्सला. आपण वेळ कमी खर्च करायचा आहे, वेळ वाचवायचा आहे, कारण वेळेला महत्त्व देणं खूप गरजेची गोष्ट आहे आणि त्याचमुळे आपण वेळ वाचवायचा आहे. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं वळतोय. नमस्कार क्रिकेटच्या वेड्या चाहतानो, नमस्कार मंडळी. आपलं देखील या दुसऱ्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पर्व 3 मैत्री चषक 2026 आणि आजची 4थी रजनी. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. युवा सेना प्रमुख तालुका सन्माननीय आदरणीय साईनाथजी बबन भोईर यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता ज्या आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतात त्या उपलब्ध करून दिल्या, त्यांचं देखील शब्दसुमनाने आभार व्यक्त करतोय. दरम्यान क्रॅकिंग स्ट्रोक, वॉट शॉट वॉज दॅट, जबरदस्त फटका, कलात्मक क्लासिक दर्जेदार स्ट्रोक, बॉल सीमा पार, चौकार 4. त्यात 51,000 रुपये सौजन्य ग्रामस्थ मंडळ मानवली आणि ठुणे यांच्या माध्यमातून. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 25,000 रुपये कॅश प्राईज असेल आणि सन्माननीय आदरणीय मधुकरजी गगे साहेबांच्या माध्यमातून पाहू शकतात की उपलब्ध करून दिले. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 15,000 रुपये कॅश प्राईज ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले. दरम्यान क्रॅकिंग स्ट्रोक, फटका फसला होता, शतक षटकाच्या मस्तकाला दस्तक देऊन बॉल सरळ वाडिश
लॉंगरमध्ये चालला होता आणि बॉल स्टॉप बॉल रिटर्न केला. त्यानंतर एक सिंगल फलकावरती तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या मॅचमध्ये उपलब्ध करून दिले. सौजन्य कुमार दिव्यांश, नशीब मढवी आणि कुमारिका स्मरणिका चेतन व्यापारी यांच्या माध्यमातून त्यांचं देखील शब्दसुमन आणि आभार व्यक्त करतोय. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेकरता उपलब्ध करून दिलंय. दरम्यान हा फटका पहा, चर्चा करूयात. बॉल चालला सरळ स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या मध्यातनं सरळ सीमा पार, फाईल लेगच्या बाहेर 4 चौकार. चतुर्थ पारितोषिक 15,000 रुपये सौजन्य आहेत सुरेशची घोडे व रोहनची घोडे यांच्या माध्यमातून. त्यानंतर 5व्या क्रमांकाचं पारितोषिक आणि सौजन्य आहेत सन्माननीय आदरणीय विनायकची मार्से आणि कैलाची गोलब यांच्या माध्यमातून. सर्व बक्षीस दात्यांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीनं मैत्री चषक 2026च्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. डबल फ्रेममध्ये आपण पाहू शकता ती स्पर्धा आपल्याला दाखवली जाते. एका एंडने गोलंदाज रनिंग करत असताना पाहायला मिळतात. जबरदस्त बॉल, परंतु दिशा चांगली होती, दशा बदलली आणि तासमुळे अंपायर सिग्नल इट इज व्हाईटचा सिग्नल दिला गेला. धावसंख्या 11 आकडावरती जोडली आहे. षटक क्रमांक पहिला चालू आहे. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आहे. आंबेले संघाच्या माध्यमातून निर्णय आलाय की बॅटिंग करण्याचा. अर्थातच गेटाच्या वाडी संघ नेक्स्ट मॅच मध्ये बॉलिंग करणार. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार. साहिलच्या माध्यमातून भरपूर चांगली गोलंदाजी. सुशील आहेत आणि त्याच्यावरती आक्रमण. बॉल पाठवलाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या मध्ये आणि काय कॅच कंप्लीट केलाय. अगदी सीमारेषा लगत स्वतःला सावरलंय, कॅच कंप्लीट केलाय. विकेट. आता माघारी परतावं लागेल बॅटर आनंद. बॅक टू द पवेलियन. गॉन. जगदंबजी सासने यांच्या माध्यमातून पाहू शकतात की 100 रुपयाचे कॅश प्राइज जोडले गेले सुशील या खेळाडूला, ज्यांच्या माध्यमातून विकेट्स मिळवून दिल्यात. आणि विकेट्स आणि डॉट बॉल एकमेव अस्त्र, एकमेव वेपन या मॅचमध्ये इम्पॅक्ट टाकणार. आणि सध्या जर पाहिलं तर काय सीमा लगत जेल टिपलाय. जबरदस्त कॅच कंप्लीट केला आणि पहिला झटका ब्रेक थ्रू मैदानाच्या आतमध्ये दिला जातोय. चला स्पीडअप वेल वाचवायचा आहे. सासने संघाच्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅकवरती ऑन बॉलिंग मार्कवरती सुशील सज्जे, ज्याच्या माध्यमातून 4 चेंडू कंप्लीट झाले. धाबा फलकावरती भरपूर चांगल्या बनल्यात. 11 धाबा जोडल्या, 2 चौकार आलेत, 1 सिंगल, 2 व्हाईट बॉल, 1 विकेट. बट इथे या मॅचमध्ये 2 चेंडू चांगल्या पद्धतीने टाकावे लागतील, विकेट्स घ्याव्या लागतील आणि त्याच अनुषंगाने तुम्हाला खेळ दाखवावा लागेल. बॉल होते यार पुन्हा एकदा. इथे बॅकफुटला जाऊन फक्त दिशा द्यायची होती, परंतु बॉल फर्स्ट व्हाईट लाईन आणि त्यानंतर ऑफ स्टंपच्या मधून गेलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलचा वापर सध्या सुशील करतोय. कमबॅक भरपूर चांगलं झालं. मागील 2 चेंडूवरती व्हाईट आल्यानंतर विकेट आणि त्यानंतर डॉट बॉल. मानसिक दबाव आता सध्या जर पाहिले तर धुमाकूल घालतो बॅटर्सच्या माइंडमध्ये. डॉट बॉल आल्यानंतर विकेट देखील महत्त्वाची होती आणि विकेट आनंदची आली, ज्याच्या माध्यमातून चौकार ठोकला होता. फटका चांगला आहे. बॉल चाललाय खाली क्षेत्रामधून आउटफील्डमध्ये. डीपमध्ये खेळाडू प्रोटेक्शन आहेत, बॉलला फील्ड करतात आणि एक सिंगल क्विक कंप्लीट होता असताना पाहायला मिळते. आणि सिंगल धावेच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती 12 आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 11 लॉस ऑफ 1 विकेट ऑन कार्ड. 11 वरती 1. चला चुकीची दुरुस्ती करतोय. 12 वरती 1. 12 धाबा जोडल्यात. मॅच सुरू करतोय. चला थोडासा स्पीडअप तो अगदी आपण करायचा आहे या मॅचमध्ये. राज आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. राज त्यांनी 18 क्रमांकाची जर्सी परिधान केली आहे. सध्या जर पाहिलं तर त्याच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाईल. एक अनुभवी खेळाडू आहे जो आपल्याला मिडऑफ मध्ये पाहायला मिळतोय. त्याच्या माध्यमातून क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून विवरचना देखील केली जाते आणि तो खेळाडू आता मिडऑन मध्ये चाललाय. विकेट किपरने त्याला सरकवलंय मिडऑन मध्ये. रणनीती आता वेगळी आहे. चेंडू जर पाहिलं तर
ओव्हरपिच टाकण्याचा निर्देश थोडासा वाटतोय, परंतु आता इकडे काय गडित होईल, पावलांमध्ये गडबड होती आणि त्याचमुळे रिटर्न आले. ज्या पद्धतीचे फील्ड सेटअप आहे एकंदरीत झालं खूप चांगल्या पद्धतीचं बिनलंय. पाहू शकतात की खेळाडू मिडविकेट डीपमध्ये तैनात केले. ते खेळाडू जर पाहिलं तर वाडिश लॉंगऑफमध्ये देखील आहेत आणि बाकीचे खेळाडू जर पाहिले तर इनफिल्डच्या आतमध्ये सज्ज केलेत. आडबा बाटणं झालं बिनलंय आणि त्या बरोबर जाल्यात अडकले देखील होते, परंतु इकडे कॅच सुटल्यानंतर डोक्यावरती हात दिलाय आणि तिथे सरळ बॉल निघून गेलाय. त्या खेळाडूच्या हाताला चाटून सीमा पार. चौकार नाही तर षटकार आलाय. सिक्सर. आले मनाचा ब्रेक लागला नाहीये आणि त्याचमुळे आवाकाच्या बाहेर बॉल राहिला आणि निघून गेलाय. सीमा पार. 4 चौकार षटकार आलाय. व पुन्हा एकदा आडबा बाटलं त्याच रिझन मध्ये फटका पुन्हा फसलाय, परंतु तिथे देखील निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दुसऱ्या प्रयत्नामध्ये देखील बॉलला पाठवलंय मिड विकेटच्या पार. सिक्सर. नीरजच्या बॅटमधनं जबरदस्त बॅटिंग पहा. तिथे चेंडू अडवणं गरजेची गोष्ट होती, परंतु चूक झाली आहे आणि चांगलं झालं बिनलं होतं, परंतु जाल्यामध्ये अडकले देखील होते. आता बॅक टू बॅक 2 सिक्सर जोडले त्या मासमध्ये. समोर समोर खेळायचा होता. विकेट किपर पुढे आले आणि तिथे देखील चूक झाली आहे. काय इथे घटित होतंय सध्या जर पाहिलं तर सध्या नशीब देखील साथ देते आणि फलकावरती धावा अगदी जोडल्या. 24 सेकंदावरती 41 धावा फलकावरती जोडल्यात. 42 धावांचं टार्गेट नशिबाची गोली खाऊन आलाय की काय आजच्या दिवसामध्ये असंच काहीतरी वाटतं. ज्या पद्धतीची सध्या संधी मिळते नीरजच्या माध्यमातून पाहू शकतात की चांगली बॅटिंग. दुसऱ्या बाजूने त्याचेच बंधू आणि ज्यावेळी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती 2 बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये येते ना, त्यावेळी काहीतरी वेगळं घटित होतंय. सध्या नीरज आणि सूरज बॅटिंग करतोय. बॉल उंच गेलाय. संधी नाहीये कारण बॉल वाकड एरियामधून चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेनं. एक सिंगल कंप्लीट आणि एकच सिंगलवरती स्टॉप केलंय. आता आत्मविश्वास सेल्फ कॉन्फिडन्स दाखवलाय. स्वतःवरती जबाबदारी घेतोय आणि ती जबाबदारी आता कशा पद्धतीने पूर्ण केली जाईल. सध्या जर पाहिलं ना तर एक सिंगल सूरज ज्यांच्यावरती देखील जिम्मेदारी सोपवली आणि त्याने स्वतः सांगितलंय की इथनं पुढं मी धावा बनवणार आणि सध्या जर पाहिलं तर या मासमध्ये त्यांच्यावरती देखील जिम्मेदारी आहे. राज वैयक्तिक 13 धावा त्याने देखील खर्च केल्यात. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होत असताना पाहायला भेटतोय. फटका चांगला आहे. बॉल चालला बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेनं आणि थांबेल का तर थांबणार नाहीये. निघून जाईल सर सीमा पार. टन 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 बॉल करतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन. चौकार. 4. फटका खूप चांगला होता. क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर ते पुढे होते. शॉर्ट पॉइंट होता, त्याच्यानंतर शॉर्ट कव्हर होता आणि त्याच्यावरनं पुन्हा एकदा त्याच रिझनमध्ये बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. टारारी टिटिरी पारारी फिरफिरी. बॉल सीमा पार. चौकार. 4. खेळाडू आपण मंचाच्या उजव्या बाजूने आणि मंचाच्या डाव्या बाजूने उपस्थित राहायचे. मॅच कंप्लीट झाल्यानंतर लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा. 33 धावा जोडल्यात. आता इकडे रनचेसमध्ये सध्या जर पाहिलं तर सूरज आणि नीरज भरपूर चांगला खेळ करतोय. पार्टनरशिप देखील चांगली बिल्ड केली जाते आणि 2 बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्या धुमाकूळ घालते आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती. कारण बंधूंमध्ये ते तालमेल असतं. भरपूर दिवस एकत्र ते घालवत असतात आणि त्यामुळे जर पाहिलं तर ते कॉर्डिनेशन खूप चांगल्या पद्धतीचं असतं आणि सध्या जर पाहिलं ना तर या मॅचमध्ये देखील तेच झालंय. नीरजने 2 सिक्सर जोडले. त्याच्यानंतर सूरज देखील सांगतोय की आता बॅटिंगच्या माध्यमातून धावा मी फलकावरती जोडणार आणि त्याच्या माध्यमातून देखील चौकार जोडलेत.
चांगल्या पद्धतीची बॅटिंग त्यानेही केली आणि त्याचमुळे आता फलकावरती धावा देखील भरपूर चांगल्या आपल्याला पाहायला मिळतात. 33 धावा जोडल्या 2 षटकांमध्ये 33 एक चांगली टोटल 42 धावांचा पाठलाग करत असताना आता इकडे नीटबोर्ड फलकावरती आपण बघू शकतात तोही दाखवला जाईल. 10 क्रिक्सच्या माध्यमातून पाहू शकतात की ते आपल्याला बघायला मिळणार आणि पहा तिकडे 18 चेंडू 9 धावेची गरज या मॅचमध्ये राहिली आहे. 33 धावा फलकावरती जोडल्यात. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून पाहू शकतात की एक खेळाडू आता बॅकवर्ड पॉईंट आणि एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या मध्यातनं सेट केलाय. परंतु या वेळेला समोर क्षेत्र निवडले आणि पाठवले बॉलला वाडिश लॉंगॉन मध्ये खेळाडू उपस्थित. बॉल रिटर्न याने एका सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 34-34 आकडावरती. आजची गरज प्रत्येकी बॉलवरती इक्वेशन चेंज होणार आणि त्या इक्वेशननुसार तुम्हाला सिच्युएशन बदलावी लागेल. गोलंदाजी करत असताना सुशील या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी टाकावीच लागेल. फुलटॉस तोफा होता आणि तोफा दिया तो कबूल किया. बॉल पाठवलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. बीमर प्लस सिक्सर. आवर दाखवलंय. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेशकश केली जाते. स्कोर इज लेवल नाव. कंपल्सरी चेस असेल आणि त्याचमुळे एक सिंगल धावा आता इकडे बनवावे लागेल. सुशीलवरती आक्रमण केलंय चुकी आणि त्या चुकीला माफी नाहीये असा एकच संदेश जोडलाय बॅटर सूरजने. एक सिंगल धाव शांत पद्धतीने बनवली जाईल आणि सिंगल धावेच्या आता मदतीने बॉल जाईल का यस लॉंग लेग ओव्हर दी रो. बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघून गेलाय 4 धावेसाठी आणि चौकाराने मॅच फिनिश. सध्या जर पाहिलं तर या मॅचमध्ये विजय संपादन करतात. मॅचची समरी पाहूयात. तिथे जर पाहिलं तर मॅच समरीकडे वळतोय. आजच्या दिवसामध्ये जबरदस्त खेळ पूर्वार्धाच्या काळामध्ये गोलंदाजी करत असताना दाखवला. बॅटिंगच्या जोरावरती 12 चेंडू 21 उल्हासने बनवल्या. त्याच्यानंतर 11 चेंडू 11 आशिषने बनवल्या आणि 41 धावा 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये बनवल्या आणि ते टार्गेट चेस करत असताना भरपूर चांगल्या पद्धतीची बॅटिंग 2 बंधूंच्या माध्यमातून पाहू शकतात. सूरज आणि नीरजच्या माध्यमातून पार्टनरशिप भरपूर चांगल्या पद्धतीची राहिली आहे. 23 धावा सूरजने आणि नीरजने 15 धावा बनवल्या आणि त्याचमुळे विजय संपादित केला. तर जाऊया प्लेअर ऑफ द मॅच हे किताब तिथे वितरित करूया. तर ज्याच्या माध्यमातून 3 विकेट आणि 13 धाबा स्कोरबोर्डला जोडल्या आणि पूर्वार्धाच्या डाबामध्ये कमीत कमी धाबा दिल्या आणि त्यामुळे रनचेसमध्ये थोडीशी सोपी राहिली आहे. त्याचमुळे आदर्श ठरतो या